प्रभाग क्रमांक 16 हा विकास कामांपासून वंचित, 13 वर्षापासून नागरिक त्रस्त। माजी महापौर संदीप कोतकर आणि माजी उपमहापौर सुवर्णाताई कोतकर यांनी केलेल्या कामाची मतदारांमध्ये चर्चा। विकास कामांसाठी मतदार कोतकर समर्थकांना देणार साथ। प्रभाग क्रमांक 16 मध्ये रस्त्यांचा प्रश्न गंभीर। अहिल्यानगर शहरातील केडगाव उपनगरातील प्रभाग क्रमांक 16 हा गेल्या 12 ते 13 वर्षापासून विकास कामापासून पूर्णतः वंचित राहिल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी दिसून येते। मूलभूत सुविधांसाठी झगडावं लागत असून विशेषतः रस्त्यांचा प्रश्न गंभीर बनलाय। संपूर्ण प्रभागाची परिस्थिती एखाद्या खेडेगावासारखी झाल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत। माजी महापौर संदीप कोतकर आणि माजी उपमहापौर सुवर्णाताई कोतकर तसंच माजी नगरसेविका सविता कराळे यांच्या कार्यकाळामध्ये झालेल्या विकास कामानंतर या भागात एकही ठोस विकास काम झालेलं नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। शाहूनगर, सचिननगर, ओंकारनगर, मोतीनगर, रेणुकानगर, बँक कॉलनी, सुवर्णनगर, मोतीबाग नगर, राधाकृष्णनगर, एकनाथनगर, मराठानगर, शिवाजीनगर, माधवनगर आणि गुंडमळा या परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय असून मोठमोठे खड्डे पडल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। प्रचारादरम्यान प्रभाग क्रमांक 16 मधील अपक्ष उमेदवार सविता अशोक कराळे, सागर सातपुते, भूषण गुंड आणि विमल कांबळे हे घरोघरी भेटी देत असताना नागरिकांनी माजी महापौर संदीप कोतकर यांच्या कार्यकाळाची आठवण करून दिली। त्यांच्या कार्यकाळातील विकास कामानंतरच या भागात शेवटचा बदल झाल्याचं नागरिकांनी स्पष्टपणे सांगितलं। गेल्या अनेक वर्षात विकास ठप्प आहे, त्यामुळे यावेळी कोतकर यांच्या विचारांना पाठिंबा देणाऱ्या अपक्ष पॅनललाच मतदान करणार असा ठाम निर्धार केडगाव परिसरातील मतदार व्यक्त करत आहेत। माजी नगरसेविका सविता कराळे आणि त्यांच्या पॅनलमधील उमेदवार घरोघरी जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत असून विकासाचा विश्वास पुन्हा मिळवत आहेत। दरम्यान ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांना मानणारा मोठा वर्ग या परिसरात असून त्याचा प्रभाव निवडणुकीमध्ये स्पष्टपणे दिसून येतोय। त्यामुळं प्रभाग क्रमांक 16 मध्ये यंदाची निवडणूक ही चुरशीची होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय। न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।